नमस्कार. आज आपण गुटगुटीत आणि वजनदार बाळासाठी घरच्या घरी पौष्टिक असे सेरेलॅक बनवणार आहोत. हे सेरेलॅक बनवण्यासाठी फक्त 10 मिनिट लागतात. त्याचप्रमाणे हायजेनिकरित्या बनवल्यामुळे विश्वसनीय आहे. बाळ तर गुटगुटीत आणि वजनदार होतेच, त्याचप्रमाणे बाळाची बौद्धिक क्षमताही चांगली वाढते. हे सेरेलॅक बनवताना कुठेही प्रिझर्वेटिव्ह किंवा रासायनिक पदार्थ, त्याचप्रमाणे मीठ किंवा साखरेचा वापर न केल्यामुळे हे बाळासाठी अगदी सुरक्षित आहे. शिवाय बनवताना फार वेळही लागत नाही. बाळाला कुठे बाहेर घेऊन जायचं असेल, प्रवासात असेल तर काय द्यायचे हा प्रश्न पडतो. तर असे होममेड सेरेलॅक असेल ना, तर आपण पटकन बाळाला देऊ शकतो. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, शुगर किंवा मिठाचा वापर न केल्यामुळे बाळासाठी अगदी सुरक्षित आहे. हे सेरेलॅक खाल्ल्यानंतर बाळाची शारीरिक तशीच बौद्धिक वाढ चांगली होते. हे सेरेलॅक बनवण्यासाठी जे पदार्थ लागतात ते आपण चांगल्या प्रतीचे घेतो. त्याचप्रमाणे स्वच्छतेची काळजी घेतलेली असते. तर सेरेलॅक बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ 1 कप घेतलेला आहे. त्यानंतर पाव कप मुगाची डाळ, पाव कप मसूरची डाळ. तांदूळ डाळी घेताना चांगल्या प्रतीच्या घेतलेल्या आहेत. आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून हे पदार्थ टिकण्यासाठी पावडर लावलेली असते, काही कचरा असतो, त्यासाठी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. हे पाणी काढून चाळणीवरती हे सर्व पदार्थ पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचे. पाणी नितळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली 1 तासभर सुकू द्यायचे आणि अशा प्रकारे छानपैकी याच्यातील पाणी निघालेलं आहे. डाळी आणि तांदूळ छानपैकी सुकलेला आहे. त्याचप्रमाणे 15 ते 20 काजू आणि 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत आणि 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत. बदाम काजू घेताना चांगल्या प्रतीचे घ्यायचे. त्याचप्रमाणे 1 कप मखाणे घेतलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. मध्यम गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये सुरुवातीला डाळ आणि तांदूळ भाजून घ्यायचं. हे भाजताना मंद ते मध्यम गॅस ठेवायचा आहे. फार फास्ट गॅसवरती पदार्थ भाजायचे नाहीत, तर खमंग भाजायचे आहेत आपल्याला, जेणेकरून पदार्थ हलके होतात, त्याचप्रमाणे पचण्यासाठी सोपे जातात. 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवरती भाजल्यानंतर हे पदार्थ काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाला की एका ताटामध्ये डाळ आणि तांदूळ भाजलेले काढून घेतले. आता हे गार होण्यासाठी ठेवायचं. सेम पॅनमध्ये काजू, बदाम आणि मखाणे भाजून घ्यायचे. हे आपण वेगळेच भाजून घेतोय, कारण हे पदार्थ भाजण्यासाठी वेगळा वेळ लागतो, म्हणून डाळ तांदळासोबत पदार्थ न भाजता वेगळे भाजायचे. 1 ते 1.5 मिनिट हे पदार्थ भाजले. हलकासा कलर चेंज व्हायला लागला की सेम ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे गार होऊ द्यायचे. 10 मिनिटाचं सर्व पदार्थ गार झालेले आहेत. मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पदार्थ बारीक वाटून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि बारीक वाटल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचे. तर अशा प्रकारे अगदी 10 मिनिटातच आपल्या सेरेलॅक तयार झालेलं आहे. हे सेरेलॅक बनवताना आपण कुठेही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही. त्याचप्रमाणे हायजेनिकरित्या आणि शुद्ध पदार्थ वापरून बनवल्यामुळे बाळासाठी अतिशय फायदेशीर आहे. बनवण्यासाठी खूप सोपे आणि झटपट आहे. एकदा का बनवून ठेवले की 1 महिनाभर हवाबंद बरणीमध्ये आरामशीर राहते आणि ज्यावेळी बाळाला भूक लागली असेल त्यावेळी अगदी 5 मिनिटातच पौष्टिक असा आहार तयार होतो. आता सेरेलॅक बनवायचे कसे ते पाहू. तर मध्यम गॅसवरती जाड तळाची कढई ठेवलेली आहे. कढई घेताना शक्यतो स्टीलची घ्या. ॲल्युमिनियम किंवा कोटिंगची भांडी बाळासाठी वापरू नका. पाव छोटा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. तूप वितळलं की 2 चमचे सेरेलॅक टाकलं आणि थोडंसं परतलं, अगदी अर्धा मिनिट परतलं आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकले. पाणी टाकताना तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं टाकू शकता आणि त्यानंतर चमच्याने पटकन हलवून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि 1 मिनिटभर शिजलं की लगेचच आपलं सेरेलॅक तयार होतं. कारण आधी आपण हे पदार्थ भाजून घेतलेले होते, त्यामुळे लवकर शिजते. तुम्ही पाण्याऐवजी फॉर्म्युला मिल्कसुद्धा वापरू शकता किंवा आईचे दूध वापरूनही हे सेरेलॅक बनवू शकता. अशा प्रकारे आपल्या बाळासाठी सेरेलॅक तयार झालेले आहे. एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि गार झाल्यानंतर बाळाला खाऊ घालायचं आहे. तर हे बाळं आवडीने खातात. त्याचप्रमाणे बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो, म्हणजेच आपलं बाळ सेरेलॅक खाऊन गुटगुटीत होतं. तर आवडली ना आजची रेसिपी? पहा, फक्त 10 मिनिट लागतात, पण आपल्या बाळासाठी शुद्ध आणि पौष्टिक असा आहार आपण घरीच बनवल्यामुळे विश्वसनीय आहे.
हायजेनिकरित्या बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं प्रेमही त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे बाळाला त्याचा नक्कीच फायदा होतो. आवडला ना आजची रेसिपी? जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या बाळासाठी अशा प्रकारे सेरलॅक घरीच बनवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.